आपल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आहेत। आमदार साहेब, 4 दिवस तुमच्या मतदारसंघामध्ये शिवपुत्र संभाजी हे महानाट्य जे आहे ते चाललं। समारोपावेळी अमोल कोल्हेंनी तुम्हाला पवारांसोबत येण्याची ऑफर दिलेली आहे, त्यावरती काय विचार केला? 4 दिवस नगर शहरामध्ये आम्ही शिवपुत्र संभाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत गेले पाहिजे या हेतूने आम्ही त्या ठिकाणी महानाट्य ठेवलं आणि त्या महानाट्यामध्ये छत्रपती संभाजीराजांची भूमिका खासदार अमोल कोल्हे त्या ठिकाणी करत असतात आणि काल कार्यक्रमाचा शेवट झाला। पण काल त्यांनी काय वक्तव्य केलं, मला आज मीडियावाल्यांचे बऱ्याच जणांचे फोन आले की अमोल कोल्हे साहेबांनी तुम्हाला ऑफर केली, पण मी त्या व्यासपीठावर नव्हतो, कारण ते व्यासपीठ ते रंगमंच हे त्या कार्यक्रमासाठी रंगमंच होतं। त्या व्यासपीठावर मी नसल्यामुळे मला तर ती गोष्ट अद्यापर्यंत काही माहीत नाही, अशी माझी कोणाची अधिकृत चर्चा पण नाही। असं म्हणतायत की तुमच्यासारखा लोकनेता जो आहे तो आमच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा हवा आहे की जो दिल्लीच्या तख्ताला घाम फोडू शकेल, असे सहकारी आम्हाला संसदेमध्ये आले तर चालतील। काय विचार आहे तुमचा तसा? शेवटा त्यांनी 4 दिवस त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केल्यामुळं 4 दिवस त्यांनी ते महानाट्याचं आम्ही आयोजकाच्या भूमिकेत असल्यामुळं आमचं ते नियोजन पाहिलं आणि लोकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहिला। म्हणजे प्रत्येक दिवशी 1 लाखापेक्षा जास्त गर्दी त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती। या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्यांना पण एक वाटलं असेल, बा हा माणूस आपल्याबरोबर असला तर निश्चित एक आपण दिल्लीमध्ये प्रश्न मांडायला चांगला सहकारी मिळू शकतो, ही त्यांची भावना त्यामागे असू शकते। मात्र तुम्ही काय विचार केलाय त्याच्यावरती की तुम्ही अजित पवार गटामध्येच राहणार आहात, आता लोकसभा निवडणूक तोंडावरती आहे, तुमचे कार्यक्रम मतदारसंघामध्ये सुरू झालेले आहेत, आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचा काय विचार आहे तुमच्या? अजून तर काहीच तसा त्या गोष्टीचा विचार केलेला नाही कुठला लोकसभेच्या निवडणुकीचा। आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांशी चर्चा केल्यानंतर ते काय असेल ते ठरेल। मात्र आता सध्या तिथं भाजपचे विद्यमान खासदार आहेत, ही जागा जी आहे महायुतीमध्ये भाजपलाच मिळू शकते, मग अशा वेळी तुम्ही भाजपचं काम करणार? नाही, अजून बरंच राजकारणात पुलाखालून पाणी जायचं आहे, त्यामुळं त्या गोष्टी न भाष्य केलेलंच बरं। मात्र जर कदाचित भाजपला त्या मतदारसंघामध्ये तिकीट मिळालं तर एक आमदार म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही त्या उमेदवाराचं काम करणार का? आता अजून लोकसभेच्या निवडणुकीची प्रक्रिया पण चालू झालेली नाही, राजकारण हे दिवसाला बदलत असतं, त्यामुळं अजून त्या गोष्टी घडामोडी बराच कालखंड लागणार आहे। त्या गोष्टीवर आता चर्चाच करणं योग्य नाही माझ्या दृष्टीने। जर कदाचित तुम्हाला शरद पवारांकडून ऑफर आली की नाही तुम्ही लोकसभा निवडणूक जी आहे ते आमच्या पक्षाकडून लढवा, तर तुमची काय भूमिका असेल? तुम्ही अजित पवारांबरोबर? अजून तरी कुठल्या लोकसभेच्या निवडणुकीचा कुठला विचार केलेला नाही मी अद्यापपर्यंत, पाहू ज्या त्या वेळेची परिस्थितीनुसार पाहू। मात्र निवडणूक लढवणार तुम्ही? राजकारणात बऱ्याच गोष्टी अचानक घडल्या जातात, त्यामुळं त्या गोष्टींचा लय आधी विचार चर्चा करून काय उपयोग होत नाही, त्यामुळं वेळेनुसार निर्णय घ्यायचा असतो। मात्र तुम्हाला काम करायला कुठं आवडेल, विधानसभेत की दिल्लीत? मी आता विधानसभेत तर चांगल्या पद्धतीने काम करतो, मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न मी त्या निमित्ताने केलेला आहे। मात्र आता तुमच्या ज्या मंडळी आहेत त्यांचे जे पोस्टर जे आहेत ते सुद्धा व्हायरल होत आहेत की नाही, पुढच्या खासदार जे आहेत ते आम्ही ठरवू तेच होणार, त्या पद्धतीनं तयारी सुरू झाली तुमची घरातलीच, म्हणजे तुमच्या पत्नी असतील किंवा तुम्ही असाल? आम्ही दोघं पण समाजकार्यामध्ये सक्रिय असल्यामुळं त्या सामाजिक काम करीत असताना एखाद्या ठिकाणी वक्तव्य झालं पण असू शकतं। काय तसा विचार नाही अजून तर काहीच नाही ना। मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर तुमच्या त्या मतदारसंघामध्ये तुम्ही भाजपबरोबर अनेक वर्ष संघर्ष केलेला आहे, अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महायुती म्हणून एकत्र आलेली आहेत, स्थानिक स्तरावरती कार्यकर्त्याची मनं जे आहेत ती जुळली आहेत असं वाटतंय तुम्हाला? कसं असतं, निवडणुकीला अजून बराच वेळ आहे, त्यामुळं कोणाचे मनं जुळले कोणाचे नाही जुळले काय परिस्थिती त्या गोष्टीचा मी तरी काही विचार केलेला नाही अद्यापर्यंत। पण तुमच्या मनामध्ये काय प्रश्न आहेत का, किंवा ती तुमची लोकसभेची जागा आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसला मिळावी असं काय तुम्ही अजित पवारांकडे प्रस्ताव देणार आहे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून? अजून तर काय बोलणं झालेलं नाही तसं। तुम्ही देणार का? बघू, आता विचारणा झाली तर प्रस्ताव मांडायला काही हरकत नाही ना। म्हणजे राष्ट्रवादीला जागा मिळावी?
अजून तर काय बोलणं झाल्यानंतर पाहू कसं करता येईल. मात्र जर कदाचित ते राष्ट्रवादीला जागा मिळाली तर तुम्ही चांगल्या मतांनी निवडून जागा मिळाली तर पक्षाने संधी दिली तर ती स्वीकारणार मी आणि ती संधीचं निश्चित सोनं करणार. मात्र तिथं प्रतिस्पर्धी उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव आहेत. मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये राधाकृष्ण विखे पाटलांचं सुद्धा राजकारणामधलं मोठं घराणं आहे, जागा सोडतील असं वाटतं तुम्हाला? कसं असतं, कोणाला जागा सोडायची कोणाला नाही सोडायची हे प्रत्येक पक्षाला काही नेते असतात आणि ते त्या नेते त्या घडामोडी करत असतात. त्यांना ते पूर्ण राज्याचे त्यांच्यासमोर चित्र असतं. त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार न केलेला बरा. मात्र आत्ताचे जे विद्यमान खासदार आहेत त्यांच्या कामगिरीवरती तुम्ही खुश आहात का? एक लोकप्रतिनिधी म्हणून केलेली कामं तुम्हाला काय दिसतात मतदारसंघात? मी मोठ्या माणसांबद्दल मी कधी बोलत नाही, कारण मी एक छोटा माणूस आहे. काय केलेली विकास कामं एक मतदारसंघामधला तुम्ही मतदार म्हणून तुम्ही सांगा. तुम्ही लोकप्रतिनिधी आमदार तर आहातच, मात्र एक मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं का मतदारसंघ? एक काम करणारा कार्यकर्ता आहे. काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी कधी त्याच्याकडं कोण काय करतं कोण त्याकडे लक्ष न देता मी माझ्या कामाला महत्त्व देणारा माणूस आहे. अजित पवारांनी जर संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढवणार? नेतृत्वाने संधी दिली तर ती जबाबदारी पार पाडावच लागते ना. आपण पाहतोय की अजित पवारांनी जर संधी दिली, नेतृत्वानं संधी दिली तर मी जबाबदारी पार पाडेन अशी प्रतिक्रिया आमदार निलेश लंके यांनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विके सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.